घाई करा थोडीशी, बघा बॅट्समन आलेत. चला मॅचला सुरुवात करूया आपण. 3 ओव्हरची मॅच आहे. मॅच स्पीडअप करूया थोडंसं, कारण घाई करा, वेळेचा निर्बंध आहे. वेळेत आपल्याला सामने संपूर्ण कुठेतरी महत्वाचं आहे, कारण आयोजकांना तुम्ही काय देऊ शकता तुमचा अतिरिक्तचा वेळ, त्यामुळे थोडंसं मॅचला स्पीडअप करायचं आहे. सन्मान्य आदरणीय अक्षयजी शेडगे साहेब या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती उपस्थित होत असताना मात्र पाहायला मिळतं. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. बक्षीसपात्र फेरीसाठी मात्र कोणता संघ दाखल होईल मात्र बघायचं आहे. मॅचला लगेच सुरुवात करायची आहे. सचिन आसवले गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. स्ट्रायकर एंडला प्रवीण नेवगे, त्यांच्या विरुद्धामध्ये अगदी आपण पाहायला गेलं तर सचिन आसवले गोलंदाजीसाठी मात्र सज्ज झालेत पॉवर प्लेचं षटक घेऊन. नॉन स्ट्रायकर एंडला बाबूराव पाटील. मॅचला करूया सुरुवात. मॅच ऑन, गेम ऑन. पंचांचा घेतोय ग्रीन सिग्नल. मॅचला होईल सुरुवात. 3 ओव्हरची मॅच आहे. नेक्स्ट मॅच ब गटातली पहिली मॅच भवानीनगर सळबेन त्यांच्या विरुद्धामध्ये श्री 11 काळगाव टीम. दोन्ही टीम तयार राहा. पहिलाच बॉल ड्राईव्ह केलाय, ऑन ड्राईव्हचा प्रयत्न. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे दीपक यांच्या हातामध्ये बॉल विसावतोय, फेकी केली आहे. पहिल्या बॉलवरती सिंगल. संघाचं खातं अकाउंट ओपन झालंय. श्री गणेश होत असताना मात्र पाहायला मिळतोय. लॉफ केलाय बॉलला, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर निघून चाललाय. बाबूराव पाटील यांच्या बॅटमधून हा अगदी जबरदस्त फटका, चौकार. परत एक वेळा बिग हिट करण्याचा प्रयत्न झालाय. गॅप शोधून काढण्याचा प्रयत्न. गॅप आहे मोठा, मिळणार नाही धावांचा तोटा. सलगचा दुसरा बाबूराव पाटील यांच्या बॅटमधून हा चौकार. नऊ धावा धावफलकावरती लागल्यात. परत एक वेळा खोदून काढलाय. अर्धा क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगला स्टॉप तिथे केलाय. एकच धाव, सिंगल येते. 10 धावा धावफलकावरती लागल्यात. ऑफ सिक्सच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा पुन्हा टाकावा लागेल. ऑन साइडला वळवलाय. डीप मध्ये फिल्डर नाहीये. बॉल थांबणार नाहीये. बॉल सीमारेषेच्या बाहेर जातोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर येतोय. हा चौकार प्रवीण नेवगे यांच्या बॅटमधून. इनसाइड आउट थ्रू द कव्हर खेळण्याचा प्रयत्न झालाय. क्षेत्ररक्षक नाहीये आणि बॉल थांबणार नाहीये. पुन्हा एकदा बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. प्रवीण नेवगे यांच्या बॅटमधून सलगचा दुसरा चौकार येतोय. जिथे बाबूरावच्या आधीच्या 2 बॉलवरती चौकार आले, त्यानंतर मात्र प्रवीणने देखील
चौकाराची मोहर लगावली. पहिलं षटक समाप्त. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 19 या धावसंख्येवरती. आणि त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा ऑल इंडिया आयकॉन म्हणून सातत्याने मात्र वर्णी लागली जाते. आणि तुम्हा सर्वांचंच लाडकं व्यक्तिमत्व आणि पाटण तालुक्याचा मान सन्मान आणि अभिमान पृथ्वीराज यादव. अगदी कमी काळामध्ये ज्यांनी मात्र आपल्या नावाची छाप सोडली, अर्थातच पृथ्वीराज यादव इथे मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहे आणि त्यांचंच आयोजन, त्यांच्या टीमचं आयोजन मात्र पाहायला मिळतंय. नक्कीच नेक्स्ट मॅचमध्ये इन ॲक्शन मात्र पाहायला मिळतील. आणि त्याचबरोबर युवा खेळाडू, युवा टॅलेंटेड खेळाडू ज्याने मात्र अगदी सात समुद्रापार जाऊन मात्र क्रिकेटचे धडे घेतले, तोच हा एक उत्कृष्ट युवा टॅलेंटेड खेळाडू अर्थातच तेजस कदम, ज्याच्या नावात आहे दम, तो तेजस कदम मात्र मैदानाच्या आतमध्ये येत असताना मात्र पाहायला मिळतोय. अगदी सेफ आहे, चांगला स्टॉप केलाय, प्रयत्न चांगले होते. वेलकम तेजस कदम, आपलं स्वागत आहे भवानीनगर चषकामध्ये. तेजस सर स्वागत आहे. आपल्याला विनंती असेल मंचावर यायचं आहे. डिक्लेअर स्वरूपाची एक धाव सिंगल येते. MH50 केक शॉपचे सर्व सागर सुपुगुडे हे देखील आज इन ॲक्शन पाहायला मिळतात. भरपूर काळानंतर आज मैदानाच्या आतमध्ये दिसतील. दबदबा पाहायला मिळतोय. परत एक वेळा समोरच्या दिशेने स्टेट डाऊन दी ग्राउंड फेकून दिलाय, परंतु आपण पाहायला गेलं तर प्रयत्न चांगले होते. क्षेत्ररक्षकाचे कॅचचा कॉल होता. कॅच शेवटच्या मुवमेंटला सुटली आहे, परंतु संघासाठी धावा रोखण्याचा प्रयत्न या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या 24 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. शेवटचा बॉल, अंतिमचा चेंडू बाबूराव यांच्यासाठी. मिडल ओव्हरमधील दुसऱ्या षटकातला शेवटचा बॉल खोदून काढलाय. हेलिकॉप्टर, ये बाबूराव का स्टाईल आहे आणि बाबूराव पाटील यांच्या बॅटमधून सबसे कातिल हा षटकार. अंतिमचं षटक रोहित काटकर आलाय. टीमची धावसंख्या 33-0. नेक्स्ट मॅच श्री 11 काळगावण त्यांच्या विरुद्ध भवानीनगर सळवे संघ इन ॲक्शन पाहायला मिळेल. खोदून काढण्याचा प्रयत्न होता. मिड ऑन तैनात आहे, त्याच्या डोक्यावरून बॉल ट्रॅव्हल होतोय. लॉंग ऑन मध्ये दीपक आहेत, फेकी केली जाईल, तिथे एक धाव. सिंगल येते. 31, 31 धावा. अंतिमच्या षटकासाठी रोहित आलाय. येणाऱ्या 5 बॉलमध्ये किती धावांचा टार्गेट सेट केले जाईल हे मात्र बघायचं आहे. चांगलं आयोजन. उद्याच्या दिवसामध्ये प्रेक्षकांसाठी मेजवानी आहे. 2 कूलर, 3 साड्या लकी ड्रॉ मध्ये ठेवण्यात आल्या आहेत. खोदून काढलाय अलॉंग द कार्पेट पद्धतीने. लॉंग ऑफ तैनात आहे. एक धाव कंप्लीट. फेकी केली आहे, एकच धाव. उद्याच्या दिवसामध्ये प्रेक्षकांची गर्दी या क्रीडांगणामध्ये पाहायला मिळेल, कारण प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ ठेवण्यात आलाय. 2 कूलर, 3 साड्या आणि आयवा कॅच साठी देखील पारितोषिक आहे. हो, इथे यावेळेस रनआउटची संधी आणि तिथे फलंदाज बाद संतोष. रनआउटच्या स्वरूपात मात्र त्यांना जावं लागेल. चांगला स्टॉप तिथे मिडॉनच्या माध्यमातून केला गेला आहे, परंतु आपण पाहायला गेलं तर आता येणारे बॉल शिल्लक आहेत. 3 आणि 3 बॉलमध्ये मात्र किती धावा होतील हे मात्र बघायचं आहे. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 32 या धावसंख्येवरती. 32. घ्या स्पीडअप घ्या, बॅटर लगेच जा सूरज दादा.
ओ इनसाइड आउट थ्रू द कव्हर. एक्स्ट्रा कव्हरला बॉल थांबणार नाहीये. अगदी जबरदस्त स्ट्रोक. बाबुराव पाटील यांच्या बॅटमधून आणखीन एक मोठा फटका आलाय. काय बॅटिंग लाईन राहिली आहे बाबुराव पाटीलची. प्रभावित केलंय. वैयक्तिक 23 धावांवरती खेळतोय. शांत संयमी असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक हँडला पाहायला मिळतोय. आणि ते जास्त बोलत नाहीत परंतु बॅट जास्त बोलते त्यांची. आणि आज नक्कीच मोठ्या फटक्यासाठी सातत्याने प्रयत्न केला आणि तो प्रयत्न यशस्वी होता नसताना पाहायला मिळतोय. परत एक वेळा सबसे कातिल बाबूराव पाटील. ये बाबूराव का स्टाईल है. मी नाही थांबणार. लांबच लांब मारणार. आणखीन एक मोठा हाय आणि हँडसम षटकार. आज चांगल्या फॉर्म मध्ये बाबूराव पाटील पाहतोय. परत एक वेळा सलगचा दुसरा ठोकलाय. मैं झुकेगा नहीं मैं ठोकेगा. ठोक 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 आणि ठोकलाय. षटकार सलग 3 ठोकलेत. सलगचे 3 षटकार आलेत बाबूराव पाटील यांच्या बॅट मधून. 3 षटकार आणि 3 षटकारानंतर टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली. अर्धशतक टीमचं कंप्लीट होतंय. 50 धावा स्कोर कार्ड वरती लावल्यात. 51 धावांचं लक्ष समोर ठेवलं टीम जुळेवाडी संघाला. जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस का बॉस वरती जिथे लवकर जोडले जातील. नेक्स्ट मॅचचा टॉस होईल. एका बाजूला भवानीनगर सळवे, दुसऱ्या बाजूला श्री 11 काळगाव संघ. अनिकेत शेडगे साहेबांच्या शुभ हस्ते मात्र नेक्स्ट मॅचचा टॉस घेऊया. अक्षय शेडगे साहेबांच्या शुभ हस्ते मात्र आपण टॉस घेऊयात. वेलकम सँडी. येस अक्षय दादा शेडगे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. एका बाजूला स्वतः आयोजक आहे, दुसऱ्या बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळते श्री 11 काळगाव. हेड अँड टेल. येस सँडी करतील कॉल. छापा कॉल केलाय श्री 11 काळगावने आणि काटा आलाय. थँक्यू सो मच. वेलकम परी, आपलं देखील स्वागत आहे. टॉस जिंकलाय महत्त्वाचा. स्वतःच्या आयोजनाचा आपण विचार केला तर प्रचंड मेहनत घेत असताना प्रॅक्टिस करण्यासाठी कदाचित वेळ मिळाला नसेल. निर्णय काय असेल? फिल्डिंग. एक प्रश्न विचारेन. प्रत्येक वर्षी काहीतरी वेगळं असतं मालिकावीरासाठी. म्हणजे पहिल्या वर्षी LED झाली, त्यानंतर फ्रीज झाली, त्यानंतर सायकल, त्यानंतर वॉशिंग मशीन, आता पुन्हा 4 सायकल. ही आयडिया कोणाची असते आणि अशा प्रकारचे ज्यावेळेला आपण 1 गाव 11चे आयोजन करतो त्यासाठी मेहनत किती लागते? मेहनत तर भरपूर आहे आणि आमची टीमची एकी असल्यामुळे हे सर्व पॉसिबल आहे. आणि सर्व मुलं म्हणजे चषक असलं तर सगळे झटून करतात आणि काहीतरी वेगळं करायचं या हिशोबाने आम्ही करतो पाटण तालुक्यामध्ये. खूप सारे शुभेच्छा असतील इनके. कारण ज्या प्रकारचा मित्रांनो विचार केला अमरदादा, तर मित्रांनो 1 गाव 11च्या स्पर्धेमध्ये प्रत्येक वर्षी काहीतरी वेगळं घेऊन यायचा प्रयत्न. भवानीनगर चषक 2026मध्ये जय भवानी क्रिकेट क्लब भवानीनगर सळवेचं आयोजन आपण पाहतोय. आणि त्यांनी सांगितलं की प्रचंड मेहनत तर लागतेच, परंतु पुरस्कर्त्यांचं खरंच मनापासून आभार. कारण हे पुरस्कर्ते आहेत, सळवे गावचे ग्रामस्थ आहेत, म्हणून एवढ्या चांगल्या स्पर्धा होतात आणि एवढी चांगली आपल्याला आयोजनं पाहायला मिळतात. हॅट्स ऑफ एव्हरीवन. टीम जय भवानी क्रिकेट क्लब भवानीनगर सळवे. धन्यवाद.
इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न झालाय, पॉइंटला बॉल ढकललाय, बॉल थांबत नाहीये, विकेट फास्ट आहे आणि बॉल निघून चाललाय डीप बॅकवर्ड पॉइंटला, सीमारेषेच्या बाहेर चौकार येतोय. पहिल्याच बॉलवरती मात्र इरादे स्पष्ट केले, चौकार आलाय. लॉफ केलाय बॉलला, मिड विकेट क्षेत्ररक्षक वेगाने जातोय आणि जबरदस्त कॅच. तू चौकार ठोकू शकतो तर मी विकेट देखील मिळवू शकतो, याचं प्रत्युत्तर दिलंय सूरजने. नवीन बॅटर रोहित दाखल झालाय, परंतु सूरजने काय कमबॅक केलंय, चौकार आला, त्यानंतर विकेट प्राप्त केली आहे. पुढचा बॉल हेलिकॉप्टर बाहेर काढलाय, परत एक वेळा तो क्षेत्ररक्षक आहे, वॉडा कॅच. प्रयत्न केला चांगला, परंतु प्रयत्नांना यश आलं नाहीये, बॉल हातातून निसटला. जरूर प्रयत्न चांगला होता, आपल्या टीमसाठी 100% देण्याचा प्रयत्न या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून पाहायला मिळाला, कौतुक करावं लागेल. कॅच भले सोडली, परंतु प्रयत्न चांगला होता. एखाद वेळेस मला गोलंदाजी नाही मिळाली तरी चालेल, बॅटिंग नाही मिळाली तरी चालेल, परंतु मी या टीममध्ये खेळतोय ना, तर मला टीमसाठी 100% द्यायचं आहे आणि तेच केलं या क्षेत्ररक्षकाने. समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, फटका प्लस फसलाय. नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, अगदी निर्जन स्थळी बॉल ट्रॅव्हल झालाय. चांगला स्टॉप तिथे केलाय. ओ आणखीन एक जबरदस्त स्ट्रोक खेळला जरूर आहे. प्रवीण पूर्ण अगदी यस नो बॉल आहे आणि नो प्लस हा चौकार येतोय. नो प्लस चौकार, 4 धावा आणि एक नो बॉल, म्हणजे टोटल 5 धावा धाव फलकावरती ऍड होतील. पंधरा धावा धाव फलकावरती लागल्यात. ऑन साइडला बैठक, बॉल थांबणार नाहीये. काय फटका खेळलाय, जबरदस्त स्ट्रोक. बैठक फटका अगदी बसून मारलाय आणि मग खेचलाय हा फटका. सूरज वरती आक्रमण केले अक्षरशः. लॉफ करण्याचा प्रयत्न, बॉल बॅटला ब्रश होऊन चेंडू घोषंकी क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. तिथे एक धाव मात्र नक्कीच येईल, अंकित केली जाईल. टीमची धाव संख्या जाऊन पोहोचली 22-22. पहिलं षटक भरपूर मागणं राहिलं. पहिल्या षटकामध्ये 22 धावा
नक्कीच अंकित केल्या गेल्या धावफलकावरती एक विकेट जरूर आली, पण त्यानंतर रोहित आणि सचिनने मात्र काय कामगिरी केली आहे. मिडल ओव्हरमध्ये बाबूराव मात्र येत असताना मात्र पाहायला मिळतात. चला स्पीडअप घ्या टीम चिंती संघ बघा, कारण 1:30 वाजलाय. चला घेऊया मॅचला स्पीडअप देऊया थोडस. चला घ्या स्पीडअप घ्या मॅचला, कारण वेळ कमी आहे मित्रांनो. बघा 4 तास ऑलरेडी आपले संपलेत. मोठ्या फटकाट्यासाठी जाण्याचा प्रयत्न बीट करून पाठीमागे चाललाय यष्टीरक्षक संतोष यांच्या हातामध्ये. पहिला बॉल डॉट बॉल आलाय बाबूराव पाटीलच्या माध्यमातून. पुढे येऊन लॉफ्ट केलंय बॉलला, अगदी पाठवलाय एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. त्याला देखील विश्वास बसला नाहीये. लॉफ करण्याचा प्रयत्न होता या फटक्यावरती आणि बॉल अगदी चाललाय लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. दहा चेंडू अजूनही 25 धावांची गरज आहे, परंतु आपण पाहिलं तर जुळेवाडी संघ देखील कमी नाही आहे. त्याच्याकडनं पण देखील आक्रमक भूमिका बजावत असताना दोन्ही बॅटर पाहायला मिळत आहेत. लोअर फुल टॉस बॉल होता, प्रॉपर बॅट वरती आला नाहीये, बरोबर यष्टांवरती धडकतोय. परत एक वेळा फसवा चेंडू. बाबूराव अगदी एक माइंडसेट खेळाडूने गोलंदाज करतो आणि गोलंदाजीमध्ये प्रभावित केलंय त्याने. भले चौकार आला, परंतु त्यानंतर चांगलं कमबॅक करून दिलंय. सचिन आसवले मूर्तीलान कीर्तिमान असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये असताना मात्र पाहायला मिळतोय. आपल्या संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेऊन मात्र मैदानाच्या आतमध्ये उतरलाय, कारण त्यांना माहिती आहे ही मॅच महत्वाची आहे. जर ही मॅच जिंकली तर बक्षीसपत्र फेरीमध्ये पहिला संघ टॉप 4 मध्ये दाखल होणारा संघ होऊ शकतो, हे मात्र बघायचं आहे. परंतु समोर एक कडबा आव्हान बाबूराव पाटील. हो, फटका फसलाय आणि मिड ऑफ मध्ये आल्या पावली मात्र सचिन आसवले यांना मात्र जावं लागेल. दीपक आलेत आता मैदानाच्या आतमध्ये. मागील मॅच हिरो या मॅच मध्ये कशा पद्धतीने कामगिरी राहते हे मात्र बघायचंय. नेक्स्ट मॅच मध्ये भवानीनगर सळवे संघाने टॉस जिंकलाय आणि फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. दोन्ही टीम तयार आहेत त्यांच्या विरोधामध्ये श्री 11 काळगाव. सहा चेंडू 23 ची गरज आहे. 6 बॉल 23 ची गरज. या बॉलवरती आक्रमण केलंय, कॅचचा कॉल, कॅच सुटलाय आणि पहिल्याच बॉलवरती धमाका आलाय, षटकार, 6 धावा. ही कॅच सुटली की मॅच सुटली आहे ही येणारा काळ सांगून जाईल, परंतु कॅच महत्वाची होती. सहा धावा, षटकार आया.
5 बॉल 17, 5 चेंडू 17ची गरज आहे. अर्जुन वरती जबाबदारी आहे. यंग टॅलेंट गोलंदाज मात्र पाहायला मिळतोय. 4 बॉल 17, खराब चेंडू, खराब दिशा, ऑफ स्टिकच्या भरपूर बाहेर होता. वाईट बॉल पुन्हा टाकावं लागेल. संतोष जात आहेत आणि एक चांगला कानमंत्र देत आहेत. त्यांना माहिती आहे की मॅच किती इम्पॉर्टंट आहे. चांगला टप्पा, लाईन लेंथ मात्र हाताळावी लागेल. येणारे बॉल 5 आणि 5 बॉलमध्ये आता 16ची गरज. पाच बॉल 16ची गरज. समोरच्या दिशेने स्टेट डाऊन दी ग्राउंड, सी दी बॅट, नो बकवास क्लिअर केलाय 7 धावांसाठी. सचिन काटकर यांच्या बॅटमधून एक हाय अँड हँडसम षटकार. चार चेंडू 10ची गरज. कुठे होती मॅच, कुठे नेऊन ठेवली आहे मॅच. ती कॅच किती महत्वाची होती. जीवाला चटका लावून जाणारी मात्र ती कॅच. चार चेंडू 10 वर आणली आहे ही मॅच. ऑफस्टिकच्या परत एक वेळा बाहेर. लाईन मिस करतोय. थोडीशी नाराजी टीमकडे मात्र पाहायला मिळते, परंतु अजूनही होप सोडलेले नाही आहेत. 4 बॉल आता 9ची गरज आहे. येणारे बॉल चांगल्या टप्प्यावरती लाईनवरती हाताळावे लागतील अर्जुनला. स्वतःवरती जबाबदारी दिली आहे टीमने शेवटचं अंतिम महत्वाचं षटक हाताळण्यासाठी आणि त्याला खरं उतरावं लागेल. मोठ्या फटक्यासाठी गेलेत सचिन काटकर आणि हा फटका अगदी सीमा रेषे पार येतोय हा षटकार. काय जबरदस्त बॅटिंग राहिली आहे सचिन काटकर यांच्या माध्यमातून. जबरदस्त स्ट्रोक यार, काय फटका लगावलाय सचिन काटकर. आज पूर्णपणे आपण पाहिलं तर 3 फलंदाज बाद झाल्यानंतर स्वतःवरती जबाबदारी स्वीकारली आणि त्यानंतर मात्र अगदी षटकार चौकाराची मोहर लावत असताना सचिन काटकर मैदानाच्या आतमध्ये. मोठं आव्हान होतं आणि त्या मोठ्या आव्हानाला पेलण्यासाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. आता समीकरण आपण पाहायला गेलं तर येणारे बॉल 3 आणि 3 बॉलमध्ये 3 धाबांची गरज. 3 बॉल 3 म्हणजे मागील मॅचचं चित्र पाहायला मिळेल का, जिथे 1 बॉल 2 हव्या होत्या. हो, चांगला बॉल वेगाने टाकलाय बीट करून पाठीमागे. मागील मॅचचं प्रत्युत्तर मात्र नक्कीच पाहायला मिळेल का, जिथे कॅच सुटली होती त्यानंतर सामना पलटला होता. परंतु या मॅचमध्ये चित्र थोडंसं वेगळं पाहायला मिळतंय. आता 2 बॉल करायचे, 3 धाबा. हा बॉल महत्वाचा असेल, टप्पा महत्वाचा असेल, लाईन महत्वाची असेल. अर्जुनवरती जबाबदारी आहे आपल्या संघाची, परंतु तेवढीच जबाबदारी सचिन काटकर यांच्यावरती. हो, आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक डॉट बॉल आलाय. डॉट 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 डॉट. वा, काय प्रभावित केलंय. अगदी शेवटच्या बॉल पर्यंत मॅच घेऊन गेली आहे. 1 चेंडू आणि विजयासाठी धावांची गरज आहे 3. 1-3 अशी मॅच आली आहे. कोण जिंकेल, कोण हरेल आणि कोणता संघ टॉप 4 मध्ये बक्षीसपात्र फेरीमध्ये दाखल होईल. पराभवाने माणूस संपत नाही, कष्ट करून संपतो तो मात्र संपतो. परंतु आज स्वतःला सिद्ध करावं लागेल. तुम्ही स्वतःला सिद्ध करा, जग प्रसिद्ध केल्याशिवाय राहणार नाहीये. 1 चेंडू 3, 1 बॉल 3ची गरज. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ सामना. अर्जुन या मॅच मध्ये चमकलाय आणि हो, सेलिब्रेशन का होऊ नये. जिथे 6 बॉल 16ची गरज होती, 2 चौकार आले, त्यानंतर सामना पलटला अर्जुनने आणि या मॅच मध्ये 1 साइड हिरो ठरला तिथे अर्जुन. आणि तिथे आपण पाहिलं तर का हा विजयाचा मोहोर लगवत असणारा हा गोलंदाजा पाहायला मिळतोय, अर्थातच अर्जुन. आणि
टॉप 4 मध्ये पहिला संघ अ गटात मधून दाखल होतोय. अर्थातच नवलाई स्पोर्ट जिंती संघ दागदुग थोडीशी वाढवली होती फलंदाज जुळेवाडीच्या अगदी सचिन काटकरने, परंतु शेवटच्या मोमेंटला वाटून द्या, दोघांना वाटून द्या. मॅन ऑफ द मॅच कोणाला द्यायची? अर्जुन या मॅचचा हिरो, वन साइड हिरो अर्जुन ठरलाय, ज्याने मात्र अंतिमचं महत्वाचं जबाबदारीचं षटक हातात